श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत आंब्याचे सार। ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, तिथे त्याच्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत। ओलं खोबरं घ्यायचं आहे 3 ते 4 टेबलस्पून। ओलं खोबरं घेतल्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या। इथे मी 2च हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण मी रश्श्यामध्ये सारामध्ये तिखट टाकणार आहे। जर तुम्ही सारामध्ये तिखट टाकत नसाल तर इथे मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता। थोडीशी कोथिंबीर टाकली आहे। इथे आंब्याचा गर घेतलेला आहे, जरी पिवळा दिसला तरी हा आंबट आहे। तुम्ही कच्ची कैरी देखील घेऊ शकता यामध्ये। आणि एक छोटा चमचा बेसन घ्यायचा आहे यामध्ये, आणि हे सर्व वाटून घ्यायचं आहे। एकदम बारीक मिश्रण हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला। थोडं थोडं पाणी टाकून पूर्ण वाटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता एकदम फाईन पेस्ट आहे, एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे। इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। छान गरम झाल्यावर थोडंसं हिंग टाकलेलं आहे मी। ते कढीपत्ता टाकायचा आहे। इथे लाल मिरची घेतलेली आहे एक। इथे लाल मिरची एकच घेतलेली आहे, त्याचे तुकडे करून टाकलेले आहे। लसूण 4 घ्यायचा आहे, ठेचून घ्यायचा आहे। तसंच थोडीशी राई, टाकायची आहे। छान तडतडल्यावर थोडंसं जिरं टाकायचं आहे त्यामध्ये, आणि हे छान तडतडू द्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। त्याच्यानंतर जे आपण वाटलं होतं आंबानी टाकून खोबराने, त्याचं ह्याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे। आपल्या सोयीनुसार पाणी टाकायचं आहे। जर तुम्हाला घट्ट हवं असेल तर कमी पाणी टाका, जास्त पातळ हवं असेल तर जास्त पाणी टाका। बेसनामुळे इथे जरा थिकनेसपणा येतो, म्हणून बेसन टाकलेलं आहे। त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर ते थोडेसे उकळू द्यायचे आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे यामध्ये। इथे मी तिखट टाकलेलं आहे, तुमच्या आवडीनुसार तिखट टाका। ही डाळ छान सार हे छान लागतं, थोडं आंबट गोड तिखट असं। आता याच्यामध्ये आपल्याला छोटे आंबे टाकायचे येतात, बिटके आंबे म्हणून येतात बाजारात, ते ह्यामध्ये असेच टाकायचे आहेत। हे गोड पाहिजे थोडेसे, मग छान लागते डाळ ह्यामध्ये। तर मी असे सोलून स्वच्छ धुवून वरची साल जराशी सोलून ह्यामध्ये टाकलेले आहेत। आता छान उकळून घ्यायची आहे डाळ। चवीप्रमाणे ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे। इथे तुम्ही टेस्ट करू शकता मीठ तिखट यांचं प्रमाण, आणि त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये मिक्स करायचं आहे। जर जास्त आंबट वाटत असेल तर थोडासा गूळ तुम्ही ह्यामध्ये मिक्स करू शकता। आणि 2-3 मिनिटं उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। इथे हे आंब्याचं सार रेडी आहे। वरतून मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरून। तर अशा प्रकारे आंब्याचं सार रेडी आहे। नक्की रेसिपी ट्राय करा। जर आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।